नमस्कार। एक जुनी म्हण आहे, होळी रे होळी पुरणाची पोळी। म्हणजे काय, होळी आली की पुरणपोळी ही आलीच। तर इथे पाहू शकता एकदम टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत आणि सोप्या पद्धतीने आपण ही पुरणपोळी बनवलेली आहे आणि एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे। अगदी नवशिकेही सहज करू शकतात, इतकी सोपी रेसिपी आहे। अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे। डाळ चांगली भिजली की काय होतं की डाळ ही लवकर शिजली जाते आणि पुरण एकदम मऊसूत तयार होतं। त्यानंतर अर्ध्या तासानंतर काय करायचं आहे की ही सर्व जी डाळ आहे आपल्याला ही कुकरमध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व डाळ काय केलेली आहे कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। ज्या वाटीने आपण चणा डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने इथे आपल्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 2.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा घरातील रोजच्या वापरातील तेल ॲड केलेलं आहे। आवर्जून तेल ॲड करायचे आहे। तेलामुळे काय होतं की पुरण छान मऊसूत शिजली जाते। त्यानंतर चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे आणि पाव चमचा हळद ॲड केलेली। हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरली तरी चालेल। त्यानंतर झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला इथे देऊन घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे। तर इथे पीठ मळण्यासाठी मी काय केलेलं आहे, 2.25 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। काही जण फक्त मैद्याच्या पिठाच्या पोळ्या करतात किंवा काय करतात काही जण की निम्म मैद्याचं पीठ ठेवतात आणि निम्म गव्हाचं पीठ ठेवतात, पण मी इथं पूर्णपणे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे। जर तुमच्या पोळ्या करताना फुटत असतील किंवा जर तुम्ही नवशिकी असाल तर काय करायचं आहे, 2 चमचे इथे तुम्ही मैद्याचं पीठ ॲड केलं तरीही चालेल। त्यानंतर इथे 1 ग्लासामध्ये मी काय केलेले, पाव चमचा हळद पाण्यात मिक्स केलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हळद वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु हळदीमुळे पोळीला कलर खूप सुंदर येतो। त्यानंतर चवीनुसार पिठामध्ये मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे। तर आपण चपातीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे। आणि हे पीठ मळत असताना आपण कुठेही लगेच तेलाचा वापर करणार नाही आहे, पूर्णपणे हे पीठ आपण पाण्यामध्ये मळून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता व्यवस्थित असं इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो कपडा व्यवस्थित असा पाण्याने ओला केलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठावर ठेवून दिलेला आहे। आणि आता आपल्याला हे पीठ साईडला व्यवस्थित असे मुरण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर मध्यम आचेवर आपण कुकरच्या इथे 4 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे। त्यानंतर इथे पाहू शकता, पाहताच कळते की आपली डाळ खूप मऊसूत झालेली आहे। तर इथे आपण बोटाने दाबून पाहिली तर पाहू शकता एकदम मऊसूत अशी डाळ झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या डाळीतलं सर्व पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचे आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी इथे पुरणाची चाळण घेतलेली आहे, त्याच्याखाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि ही जी डाळ आहे ती चाळणीवर ॲड करायची आहे, म्हणजे व्यवस्थित असं ह्या डाळीतील सर्व पाणी निथळलं जातं। डाळीतील पाणी पूर्ण निथळल्यानंतर आता आपल्याला इथे पुरण तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर जी आपण डाळ निथळून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड केलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। तर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये मी ॲड केलेला आहे। 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण योग्य आहे, पण जर तुम्हाला जर जास्त गोड वगैरे आवडत नसेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। गूळ ॲड केल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर पुरण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला काय होईल, आपल्याला हे पुरण खूप पातळ वाटेल, कारण की आपण काय झालेलं इथे गूळ ॲड केल्यामुळे गूळ विरघळल्यानंतर पुरण पातळ होतं, परंतु जसजसं आपण पुरण परतत जाऊ हे पुरण पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते। तर इथे पाहू शकता गूळ विरघळल्यानंतर हे पुरण जरा पातळ दिसत आहे। तर इथे पाहू शकता जसं आपण हे पुरण परतत गेलो तसं हे पुरण जरा घट्ट झालेलं आहे। तर इथे पाहून कळतच आहे की आपले पुरण तयार झालेले आहे, पण पुरण परफेक्ट तयार झालेले आहे की नाही हे ओळखण्याची एक पद्धत आहे। तर त्यासाठी काय केलेलं आहे, 1 चमचा पुरणामध्ये रोवल्यानंतर तो चमचा उभा राहतो, याचाच अर्थ आपलं पुरण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। त्यानंतर आता हे पुरण गरम असतानाच आपल्याला पुरणाच्या चाळणीने हे पुरण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ग्लासाच्या मदतीने पुरण तयार करून घेतलेलं आहे।
ते मी विलायची पावडर आणि बडीशेपची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि 1 चमचा ती यामध्ये ॲड केलेली आहे. थोडंसं जायफळ ॲड केलेलं आहे. तर ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही, परंतु यामध्ये मी ॲड केलेलं आहे. विलायची पावडरमुळे काय होतं की पुरणाला खूप सुंदर अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की आवर्जून यामध्ये विलायची पावडर ॲड करा. तर आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं ते छानपैकी इथे मुरलेलं आहे. तर इथे पाहू शकता पीठ आपल्याला हलकंसं चिकट जाणवते, तरी आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर आधी आपण तेलाचा वापर केलेला नव्हता, पूर्णपणे पाण्यात आपण पीठ मळून घेतलेलं होतं. त्यामुळे इथे आपण आता 2 चमचे तेल वापरून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. तेल पूर्णपणे पिठात मिक्स होईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आपण जेवढं पीठ चांगलं मळू तेवढं आपल्या पोळ्या ज्या तयार होणार ते एकदम मऊ लुसलुशीत तयार होणार आहे. इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं मऊ आपले पीठ इथे तयार झालेले आहे. आपण जे पीठ मळून घेतलेले आहे त्या पिठातून आपण एक पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे आणि हाताला हे पीठ चिटकू नये म्हणून थोडंसं कोरडं पीठ हाताला लावलेलं आहे, किंवा तुम्ही इथे तेलही लावू शकता. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं ह्या पिठाची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे हातावर. आपण जे पीठ घेतलेले आहे ते पिठाचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे एक गोलाकार पारी तयार करून घेतलेली आहे आणि जेवढं पुरण यामध्ये बसेल तेवढं पुरण व्यवस्थित असं दाबून या पिठामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असायचं एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा इथे उंडा तयार झालेला आहे. तर आता ह्या उंड्यापासून आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्या पोळपाटावर सुक्क जे गव्हाचं पीठ आहे ते पसरवून घेतलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटांनी हलक्या हाताने हा जो उंडा आहे यातील जे आतलं पुरण आहे व्यवस्थित असं हाताने पहिल्यांदा पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की आतील जे पुरण आहे ते कडेपर्यंत सुरुवातीपासूनच जातं आणि त्यामुळे आपल्याला जी पोळी लाटणार आहे ते एकदम पोळी लाटायला एकदम सोपी जाते. ही पोळी हाताने पसरून घेतल्यानंतर लाटण्याने एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली पोळी तयार झालेली आहे. आता ही पोळी आपण भाजून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी तवा काय केलेला आहे गरम करून घेतलेला आहे. तवा हा मध्यम गरम करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बबल्स आले की आपल्याला पोळी ही पलटी करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता एकदम टम्म अशी आपली पोळी फुगलेली आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तूप लावलेलं आहे. पोळीला शक्यतो तूपच लावायचं, खूप सुंदर लागते. गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आणि दोन्ही साईडनी तूप लावून व्यवस्थित असे खरपूस अशी पुरणपोळी इथे भाजून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. मला कमेंट करून नक्की सांगा की पोळी कशी तयार झालेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत टेक केअर.